23 ऑगस्टला स्मार्त एकादशी झाली, पण 24 ऑगस्टला वैष्णव परंपरेतील भागवत एकादशीचा विशेष उपवास दिवस. संततीचं कल्याण, कुटुंबाची सुखशांती आणि मनोकामनेसाठी आज श्रीहरीचा एक छोटासा उपाय नक्की करा. तुळशीपत्र अर्पण करा आणि 108 वेळा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार, मी आहे डॉक्टर सीमा गाडेकर आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रो मास्टर. 24 ऑगस्ट 2026 सोमवार. वैष्णव परंपरेत एकादशी म्हणजे केवळ अन्नाचा उपवास नाही, मन, वाणी, इंद्रिये आणि आपल्या आचरणालाही संयम देण्याचा हा दिवस आहे. आता या दिवशी सकाळी स्नान करून भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा. श्रीहरीला तुळशीपत्र, पिवळी फुलं, नारळ, केळी, पिवळी फळे आणि सात्विक नैवेद्य अर्पण करा. समोर तुपाचा दिवा लावा आणि त्यानंतर श्रद्धेने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. ज्या दाम्पत्यांना संतती सुखासाठी प्रार्थना करायची आहे त्यांनी शक्य असल्यास दोघांनी एकत्र श्री विष्णू आणि लक्ष्मीसमोर संकल्प करा. तुळशीपत्र अर्पण करताना मनापासून म्हणा, हे श्रीहरी, आमच्या संततीला उत्तम आरोग्य, बुद्धी, दीर्घायुष्य आणि सद्गुण लाभू दे. तसेच मुलांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी, शिक्षणातील प्रगतीसाठी, समृद्धीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करा. वेळ असल्यास श्री विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता किंवा विष्णूचे नामस्मरण करा. पण आजचा सर्वात सोपा उपाय लक्षात घ्या. तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा, श्रीहरीचे स्मरण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. आणखी एक संकल्प करा. आज शक्यतो क्रोध, कटुवाणी, वाद आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. कारण एकादशीचा खरा संदेश आहे फक्त शरीराचा उपास नाही, मनातील नकारात्मकतेचाही उपास करा. श्रीहरीची कृपा आपल्या संततीवर आणि संपूर्ण परिवारावर सदैव राहू. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्ही 24 ऑगस्टला श्री विष्णूची उपासना करणार असाल तर कॉमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. हा रील सेव्ह करा. आपल्या कुटुंबातील विष्णू भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच व्रत, सण, ज्योतिषीय माहितीसाठी ॲस्ट्रो मास्टरला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा.